हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये चालू आपलं युनिट नंबर 14 दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लास्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर कंप्लीट केलं आहे. आज आपल्याला आयसोमर्स हा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे, तर आयसोमर्स बघण्याबघी आपल्याला पाहण्यापहिले आपल्याला एक ॲक्टिव्हिटी पाहिजे आहे. काय म्हटलेलं आहे की हे दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवलेले आहेत. एक कीटोन आहे, एक अल्डिहाइड आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे, ऑब्झर्व द स्ट्रक्चरल फॉर्म्युला 1 and 2. ठीक आहे, आपण ऑब्झर्व केलेला आहे. नाऊ फाइंड आउट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे की नंबर ऑफ ॲटम्स किती यायचे आहे पहा. मॉलिक्युलर नाऊ कार्बन किती आहे, 1 2 3 म्हणजे C3, 3 आणि 3 किती झाले 6, C3H6O. ठीक आहे, याचे बघू 2 आणि 1 3, इथंसुद्धा C3, 5 आणि 1 6 H6 आणि O म्हणजे C3H6O दोन्ही याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सारखा, म्हणजे हे झाले एकमेकाचे आयसोमर्स. नाव काय म्हटलं आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द टू कंपाऊंड्स रिप्रेझेंटेड बाय द टू स्ट्रक्चरल फॉर्म्युला. एकमेकाचं काय म्हटलं, रिलेशन काय म्हणते एकमेका कंपाऊंडचं. रिलेशन हे आहे का यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दोन्ही याचा सारखा आहे. नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ऑक्सिजन दोन्ही याचे सारखे आहे, त्यामुळे हे एकमेकाचे आयसोमर्स झाले. ठीक आहे, मग म्हणून अशाच प्रकारे आपल्याला आयसोमर्स बघायचे आहे. तुम्ही हा तक्ता पहा. तक्ता पाहायला पहिलं तुम्हाला बाकीचं एवढं वाचण्याची गरज पडत नाही. आयसोमर्स म्हणजे काय होते मित्र हो, सिंपल साध्या भाषेत समजून घ्या. मी काय सांगतो, 2 or more कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. 2 किंवा अधिक किती कंपाऊंड असो, त्यांचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल तर ते एकमेकाचे आयसोमर्स होतात. जसं इथं C3H6O, C3H6O दोन्ही याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, त्यामुळे एकमेकाचे हे आयसोमर्स झाले. नाव आयसोमेरिझमचे 2 प्रकार पडतात, स्टेरिओ आयसोमेरिझम अँड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय होते, 2 or more कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट ऑर फॉर्म्युला. म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट और डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा पण त्यांचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट जर वेगळं असेल तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे 2 or more कंपाऊंड्स विथ द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पॅचियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप. म्हणजे स्पॅचियल म्हणजे अवकाशीय. रिमेंबर, आपण सगळे अवकाशातच आहे. अर्थवर जरी म्हटलं तर अर्थ पण आकाशातच आहे ना, म्हणजे आपण डीप स्पेसमध्येच कुठेतरी आहे. नाव हे सुद्धा मॉलिक्यूल यांचं ओरिएंटेशन कोणत्या ना कोणत्या डायरेक्शनला असतेच. म्हणजे आपण असं जरी म्हटलं की ज्या मॉलिक्यूलचा आपण स्टडी करून राहिलो त्याचा, जसा हा एक्झाम्पल घ्या, याचा हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे कार्बन हायड्रोजनचा कोणत्या ना कोणत्या दिशेला असेल, हा कोणत्या ना कोणत्या दिशेला असेल, हे कोणत्या ना कोणत्या दिशेला असेल. म्हणजे यांची जी अवकाशीय अरेंजमेंट आहे हे फक्त वेगळी राहते, स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सारखा राहतो. म्हणजे याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम जास्तीत जास्त येते. स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 प्रकार पडतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे झालं सिस ट्रान्स आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम. याच्यामध्ये मिरर इमेज पाहायला जाते. ठीक आहे, नाव आपल्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचंच काम आहे युनिटमध्ये. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय होते पाहून घेऊ. 2 or more कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे तुम्हाला इथं 5 प्रकार दिलेले आहे. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॉटामेरिझम. ठीक आहे, आपण 1 by 1 बघू. बघा, चेन आयसोमेरिझम म्हणजे काय होते, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पॅरेंट चेन और डिफरंट कार्बन स्केलेटन. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, म्हणजे नंबर ऑफ कार्बन सारखेच आहे, नंबर ऑफ हायड्रोजन सारखेच आहे, और व्हॉट एव्हर जे त्याच्यामध्ये येईन ते सारखेच आहे. पण त्यांचं फक्त काय म्हणते, कार्बन चेन जी त्याची और स्केलेटन जे आहे ते थोडं वेगळं राहील. बघा, ब्युटेन 1 2 3 4 आणि हायड्रोजन 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 म्हणजे C4H10 म्हणजे ब्युटेन झाला. इथं सुद्धा पाहू आपण 1 2 3 4 4 कार्बन आहे, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 1 10 म्हणजे C4H10 दोन्ही याचा फॉर्म्युला सारखा आहे, पण याची अरेंजमेंट कार्बनची बॅकबोन वेगळी आहे, याची अरेंजमेंट वेगळी आहे. म्हणजे हा झाला ब्युटेन आणि हा झाला 2 मिथिल प्रोपेन. दिस इज कॉल्ड चेन आयसोमेरिझम. डिफरंट कार्बन स्केलेटन जर असन, मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच बट डिफरंट कार्बन स्केलेटन असन तर सरळ सरळ तो चेन आयसोमेरिझममध्ये जातो.
दुसरा आहे पोझिशन आयसोमेरिझम. अच्छा ठीक आहे, पोझिशन आयसोमेरिझम आपण काय आपण घेऊ. पोझिशन आयसोमेरिझममध्ये एक लक्षात घ्यायचं, सेम फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन. म्हणजे फंक्शनल ग्रुप, आता इथं पहा डबल बॉन्ड आहे, हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे, हा सुद्धा डबल बॉन्ड आहे, हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे. याच्यामध्ये सुद्धा किती कार्बन आहे, 4. याच्यामध्ये सुद्धा किती कार्बन आहे, 4. याच्यामध्ये जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे याच्यामध्येच आहे. म्हणजे याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप दोन्ही कंपाऊंडमध्ये सारखाच आहे, पण फंक्शनल ग्रुपचं हा जो आहे हा सेकंड कार्बनमध्ये येतो आणि याच्यामध्ये फर्स्ट कार्बनमध्ये येतो. म्हणजे फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन, जसा ब्यूट 2 इन आणि ब्यूट 1 इन, हे झालं तुमचं पोझिशन आयसोमेरिझम. डिफरंट पोझिशन ऑफ सेम फंक्शनल ग्रुप ऑन द सेम स्केलेटन. आता तुम्ही इथं डबल बॉन्डचं एक्झाम्पल घेतलं, इथं ट्रिपल बॉन्डचं एक्झाम्पल घेतलं, दोन्ही ठिकाणी तरीही चालेल, फक्त वाय आणि लागे ना, इथं सुद्धा वाय आणि लागेल. नाव तिसरं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. काय म्हणते, डिफरंट कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच, नंबर ऑफ कार्बन सारखे, नंबर ऑफ हायड्रोजन सारखे, नंबर ऑफ व्हॉट एव्हर अदर एलिमेंट्स सारखे, पण त्यांच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे राहतात. जसं डायमिथिल इथर पहा, CH3OCH3 आणि इथिल अल्कोहोल पहा, CH3CH2OH. बघा डायमिथिल इथरमध्ये एक कार्बन, हा दुसरा कार्बन, कार्बन 2 आहे, हायड्रोजन 6 आहे आणि ऑक्सिजन 1 आहे. याच्यामध्ये सुद्धा कार्बन किती आहे, इथिल अल्कोहोलमध्ये 2, हायड्रोजन किती आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि ऑक्सिजन किती आहे, 1. म्हणजे कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट हॅव्हिंग डिफरंट फंक्शनल ग्रुप प्रेझेंट कॉल्ड ॲज द फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. इथं म्हणजे पहा ना, हा इथर झाला, आता हा अल्कोहोल झाला, फंक्शनल ग्रुपच वेगळा आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा. ठीक आहे. प्रॉपेनॉल आणि इथिल मिथिल इथरसुद्धा याचं एक एक्झाम्पल होऊ शकते, हे तुम्ही करून बघा. नाव मेटामेरिझम म्हणजे काय होते बघू. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच, फंक्शनल ग्रुपही सारखेच, बट हॅव्हिंग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम ऑन आयदर साईड ऑफ द फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही साईडनं सारखेच कार्बन राहील और इक्वलच कार्बन डिस्ट्रीब्युशन राहील असं नाही. जसं एक्झाम्पल देतो मग समजतं तुम्हाला. जसं इथं बघा, इथं इथिल ग्रुप आहे, ऑक्सिजन आहे, इथंसुद्धा इथिल ग्रुप आहे, ऑक्सिजन आहे. म्हणजे हा डाय इथिल इथर झाला, म्हणजेच इथं ऑक्सी इथेन झाला. याच्यामध्ये काय होते, ऑक्सिजनच्या या साईडनं CH3CH2 ग्रुप आहे आणि ऑक्सिजनच्या त्या साईडनं CH3CH2 ग्रुप आहे. पण हाच फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच, फंक्शनल ग्रुपही सारखेच, इथरच आहे दोन्ही, पण या साईडनं CH3 आणि या साईडनं CH3 CH2 आणि CH2 आहे. म्हणजे कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप, but having different or unequal distribution of carbon atom on either side of the functional group. ठीक आहे. पाचवं टॉटामेरिझम म्हणजे काय होते, हा थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. काय होते बघा, सेम कंपाऊंड एक्झिस्ट ॲज मिक्सचर ऑफ 2 or more स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्यूल विच आर रॅपिड इक्विब्रियम विथ इच अदर. म्हणजे असे मॉलिक्युल्स, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा सारखाच आहे, पण त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम साधतं आहे आणि ते एकमेकांमध्ये इंटरचेंज होतात. इथं सरळ प्रश्न स्टॅबिलिटीचा येतो. ज्याची जास्त स्टॅबिलिटी राहील त्या साईडनं रिॲक्शन जास्तीत जास्त प्रोसीड फर्दर होईल. हा एक एक्झाम्पल किटो इनॉल टॉटामेरिझमचा सगळ्यात जास्त घेतात. हा किटो फॉर्म झाला, हा किटोन झाला आणि हा इनॉल म्हणजे OH फॉर्म झाला. तर होते कसं, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि हा हायड्रोजन इथं येतो, याचा हा फॉर्म होतो. डबल हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि हा हायड्रोजन इकडे जातो, हा झाला किटो फॉर्म. किटो इनॉल टॉटामेरिझम तुम्ही पुढे जाऊन फार जास्त बघणार, हा सुद्धा एक आयसोमेरिझमचाच प्रकार आहे. ठीक आहे. नाव याच्यानंतर न्यू टॉपिक, दॅट इज द टाईप ऑफ क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. क्लिवेज म्हणजे तुटणे, बॉन्ड तुटण्याचे प्रकार सांगितलेले आहे आणि बॉन्ड तुटण्यामुळे कोणता इंटरमिजिएट तयार होतो याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे, बाकी काही नाही. बघा, बॉन्ड क्लिवेज म्हणजे बॉन्ड तुटते 2 वेनं, एक असते होमोलिटिक क्लिवेज, एक असतो हेटेरोलिटिक क्लिवेज. क्लिवेज म्हणजे तुटणे, म्हणजे ब्रेक होणे. होमोलिटिक म्हणजे सारखे तुटणे, हेटेरोलिटिक म्हणजे वेगळे वेगळे तुटणे. बघू आपण पहिले आपण होमोलिटिक फिशन बघू. होमोलिटिक फिशन जसं एक्झाम्पल इथं A आणि B जर कोव्हॅलंट बॉन्डनं अटॅच आहेत, जसं एक हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजन अटॅच आहे, एक्झाम्पल जे काही बोलायचं आहे ते. जसं CH3 ग्रुप एका बॉन्डनं अटॅच आहे दुसऱ्या CH3 ग्रुपसोबत. नाव एक बॉन्ड म्हणजे किती होते रे, 2 इलेक्ट्रॉन.
आणि जर का बॉन्ड हा जर का सारखा जर का दोन्ही याच्यावर तोडला, दोघांची हिस्से वाटणी सारखी केली, तर प्रत्येकाजवळ एक इलेक्ट्रॉन म्हणजे हा सारखा हिस्सा वाटण्यात आला. आणि अशा प्रकारच्या सारख्या हिस्से वाटण्याला और इवन डिस्ट्रीब्यूशन or the fair distribution for the two atoms of that regarding the electron called as the homolytic fission or the cleavage. अशा कंडिशनमध्ये इथं रॅडिकल तयार होतो आणि ज्या रिॲक्शनमध्ये असा होमोलिटिक क्लिवेज और होमोलिटिक बॉन्ड फिशन होतं और बॉन्ड ब्रेकिंग होतं, त्या रिॲक्शनमध्ये इंटरमिजिएट म्हणून हा रॅडिकल तयार होत असतो. जसं एक्झाम्पल CH3 आणि Cl म्हणजे मिथिल क्लोराईड आणि मिथिल क्लोराईडवर HNO म्हणजे हे बघा, एक लक्षात घ्या, असा बॉन्ड काही हवेत तुटत नाही. ह्या बॉन्ड तुटण्यासाठी फार जास्त एक तर रेडिएशन्स पाहिजे, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स पाहिजे म्हणजे HNO, नाही तर परॉक्साईड पाहिजे, नाही तर व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर पाहिजे. ह्या 3 कंडिशन असन तरच तिथं होमोलिटिक फिशन होते, नाही तर हेटेरोलिटिक फिशन होते. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये इथं मिथिल फ्री रॅडिकल आणि क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला, म्हणजे ही इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आफ्टर द बॉन्ड ब्रेकिंग. आणि अशा कंडिशनमध्ये इथं जो तयार होऊन राहिला, हा तयार होऊन राहिला तुमचा फ्री रॅडिकल. नाव जो फ्री रॅडिकल तुमचा तयार होऊन राहिला त्याची स्टॅबिलिटीही समजून घ्या. फ्री रॅडिकलमध्ये टर्शरी फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त स्टेबल, त्याच्यानंतर सेकंडरी फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त स्टेबल, आणि त्यानंतर प्रायमरी, हा समजून घ्या प्रायमरीचा आहे, पण हा इथिलचा झाला, हा मिथिलचा झाला. म्हणजे टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी या वेळेनं त्याची स्टॅबिलिटी असते. नाव टर्शरी free radical is more stable as compared to secondary free radical and secondary free radical is more stable as compared to primary free radical. आता बघू हेटेरोलिटिक क्लिवेज म्हणजे काय. हेटेरोलिसिस म्हणजे सपोज जर का ॲटम्स एका कोव्हॅलंट बॉन्डनं अटॅच असन आणि बॉन्ड तुटल्यावर दोन्ही इलेक्ट्रॉन जर का एखाद्याला मिळत असन, आता ज्याला मिळून त्याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर, ज्याला मिळून नाही मिळून त्याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर, म्हणजे इथं कोणत्या तरी एका ॲटमवर काय होऊन राहिला तर अन्याय होतो असं प्रकार समजून घ्या. अनइवन डिस्ट्रीब्युशन झालं हे इलेक्ट्रॉन्सचं, बॉन्ड तुटला आणि दोन्ही इलेक्ट्रॉन कोणतरी एक घेऊन जाईल, मग त्याच्यावर एक कॅटायन ज्याला काहीच नाही मिळालं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि एक ॲनायन ज्याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे असं तयार होते. अशा कंडिशनमध्ये याचा ॲरो हा वेगळा राहतो. होमोलिसिसमध्ये हा फिशिंग हुक म्हणजे मच्छी पकडताना तुम्ही जे फिशिंग हुक असते ना त्याच्यासारखा राहतो, आणि हा एक ॲरो राहतो, कर्व ॲरो रोटेशन म्हटलं तरी चालते. या कंडिशनमध्ये जसं एक्झाम्पल इथं बघा, नाव CH3Br जर का बॉन्ड ब्रेक झाला आणि Br मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतः ठेवन आणि CH3वर पॉझिटिव्ह कॅरेक्टर, त्यामुळे मिथिल कार्बोकॅटायन तयार होईल म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि ब्रोमीन. तर एक लक्षात घ्या, हेटेरोलिटिक फिशनमध्ये तुम्हाला ऑलवेज कार्बोकॅटायन मिळणार आहे. नाव कार्बोकॅटायन हा सुद्धा अनस्टेबल पीसीस आहे, आणि जसं तुम्ही स्टॅबिलिटी फ्री रॅडिकलची पाहिली आहे, कार्बोकॅटायनची सुद्धा कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीसुद्धा त्यानुसारच आहे. टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू प्रायमरी. म्हणजे जर का हेटेरोलिसिस होऊन राहिलं असन तर तिथं तुम्हाला कार्बोकॅटायन मिळेल, आणि होमोलिसिस जर होऊन राहिलं असन तर फ्री रॅडिकल ॲज अ इंटरमिजिएट मिळेल. बस एवढं याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याचे आन्सरसुद्धा मी दिलेले आहे, ते बघून घ्या आणि असं का बरं झालं याच्यावर विचार करा. नाही समजलं तर मला विचारा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. उद्या आपण टाईप ऑफ रिएजंट्स आणि त्याच्यानंतरचा पार्ट बघू. तर काही लक्षात नसेल तर विचारा आणि रेग्युलर व्हिडिओ बघा. धन्यवाद.